आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। सांगोला ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड, भीतीचे वातावरण निर्माण करून सोलापूरला धाडले जात असल्याचा आरोप। सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवेबाबत गंभीर अनियमितता सुरू असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णांची सखोल तपासणी न करता त्यांना भीती दाखवून थेट सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून पुढे येत आहेत। ग्रामीण भागातील अनेक रुग्णांनी सांगितले की अगदी किरकोळ आजारांसाठी ही स्थिती गंभीर आहे असे सांगून त्यांना मोठ्या रुग्णालयात जाण्यास भाग पाडले जात आहे। या प्रकारामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांवर अनावश्यक खर्चाचा बोजा वाढत असून मानसिक तणावही वाढत आहे। प्राथमिक तपासणीची ही योग्य प्रक्रिया न पाळल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आरोग्य सेवेवरचा विश्वास डळमळीत होत असल्याने संबंधित विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। दरम्यान या प्रकारामुळे शासनाच्या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात येत असल्याचे स्पष्ट होत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती सुधारण्याची गरज व्यक्त केली जात आहे। तालुका इथे हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे। इथं पेशंटची कुठल्याही प्रकारची व्यवस्थित दक्षता घेतल्या जात नाही आणि वारंवार कुठल्याही पेशंट कुठल्याही ट्रीटमेंटसाठी इथं आलं तरी पण त्या पेशंटला कुठलाही रिस्पॉन्स असू द्या तरी पण सिव्हिलला पाठवावं लागेल जर वारंवार जर असंच करत राहिले तर मग हे हॉस्पिटल कसं चालणार आहे। हे आपले महाराष्ट्र पत्रकार सांगोला तालुका अध्यक्ष हे आपल्याशी थोडं वार्ता करतील। नमस्कार, मी प्रकाश चौगुले, सामाजिक कार्यकर्ता, द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्ह्याचं कामकाज पाहतोय। आज आपण सांगोला ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपस्थित आहे। त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आज मगाशी दुपारी 12:30 ते पावणे 1च्या दरम्यान शोभा प्रकाश शिंदे मॅडम, तुम्ही थोडं समोर या, हे पेशंट साधारण कणकणी आणि अशक्तपणा आल्याने इथं ॲडमिट होण्यासाठी आले होते। त्यावेळेस ऑफिसचा जे काही नर्स आहेत, नर्सने डॉक्टरांना सांगितले, डॉक्टरांनी आलं आणि त्यांना चेकअप केलं आणि ॲडमिट करून घेतलं। ॲडमिट करून घेतल्यानंतर एक लहान छोटीशी सलाईनची बॉटल लावली आणि ती सलाईनची बॉटल लावल्यानंतर परत दुसरी एक बाटली सलाईनची बॉटल लावण्याचं काम केलं। ती लावल्यानंतर पेशंटला फक्त थंड वाजून आली आणि ताप आला। त्यानंतर मॅडमनी सांगितले की पेशंट खूप सिरियस आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर अतितातडीनं सोलापूरला सिव्हिलला न्यावं लागेल, नसेल तर अतिदक्षता हॉस्पिटल किंवा तुमच्या जे काय जवळचं एखादं मोठं नामांकित हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जावा असं सांगितल्यानंतर पेशंट खूप घाबरलं गेलं, भीती खाली आणि त्यामुळं त्यांचं BP वाढत गेला। परत मॅडमने ती BP परत चेक केला आणि म्हणली BP ह्यांचा अजून वाढत चालला आहे, तर त्यांना लवकर तुम्ही हलवलं पाहिजे, नसाल तर आम्ही रिस्क घेणार नाही। तर माझं एवढंच सर्वसामान्य जनतेला आणि आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय बाबासाहेब देशमुख ह्या आपल्या सांगोला ग्रामीण रुग्णालयामध्ये जे डॉक्टर आहेत किंवा जे काय स्टाफ आहे, हॉस्पिटलचा स्टाफ आहे, म्हणजे काय कुठल्या गोष्टी त्यांना पगार दिला जात नाही किंवा ते बिगर पगार अनुदानावरती काम करतं, हे हॉस्पिटलला काम करतं आहे, एकदम कामामध्ये हलगर्जीपणा केला जातो। पेशंटला ज्याला ॲडमिट करण्याची गरज आहे त्याला ॲडमिट करून घेतलं जात नाही आणि जर एखाद्या पेशंटला ॲडमिट करून घेतलं गेलं तर त्या पेशंटला भीती घालून पुढे उपचारासाठी पाठवलं जातं आहे। आता थोड्या वेळापूर्वी हेच शोभा प्रकाश शिंदेचं एक उदाहरण आहे। त्यांना ह्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून आणलं, साधा अशक्तपणा आणि कणकणी आल्यानंतर इथं हॉस्पिटलला ॲडमिट करण्यासाठी आणले आणि सिरियस आहे म्हणून त्यांना सोलापूरला न्यायला सांगितले मॅडमनी आणि डॉक्टरांनी। तरी ते पेशंट घरी गेल्यानंतर थोडी विश्रांती घेतली, एक 5 रुपयाची त्यांनी गोळी खाल्ली आणि पेशंट सध्या ठणठणीत आहे। आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या समोर इथं आपल्या डॉक्टरांना असं पेशंटशी का केलं जाते म्हणून विचारण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या कुटुंबासह या ठिकाणी आलेलं आहे। तर हे असं जर इथल्या ज्या डॉक्टरांना किंवा इथला स्टाफ आहे त्यांना जर त्यांचं इथलं हॉस्पिटलचं काम जर होत नसेल
पेशंटला जो काय आहे आपल्याकडे सुविधा आहे सोयीसुविधा आहे त्याचा योग्य प्रकारे त्याचा उपचार जर देता येत नसेल, सेवा जर येत नसेल, तर मला एवढंच म्हणायचं आहे त्यांनी आपलं राजीनामा द्यावं किंवा एखाद्या वेळेस आपलं राजीनामा देऊन घरी बसावं. हे असं पेशंटच्या जीवाशी खेळल्यानंतर पेशंट दगावल्याचा संभव असतोय आणि पेशंट दमवल्यानंतर त्यांच्या कुटुंबावरती मोठं संकट निर्माण होतोय. तर माननीय आमदार साहेबांना तसंच आदरणीय माजी आमदार शाजीबापू पाटील यांनाही माझी कळकळीची विनंती आहे, या हॉस्पिटलचा जो स्टाफ आहे किंवा डॉक्टर आहेत त्यांची तातडीने चौकशी करावी व सर्वसामान्य जे काही लोक आहेत, जनता आहे गोरगरीब, त्या लोकांवरचा जो अन्याय होतो ती दूर करण्याचं काम करावं. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.